श्री शिवलीला अमृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी पारायण. सदा शिवलीला अमृत श्रवण अर्चन सदा शिवांचे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण. त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण तो शंकराचे त्यांचे दर्शन. घेता तर ती जीव बहु अथवा षोडश दंडी जाण. बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिके माझी एक बांधावा पूर्ण. शिवस्वरूप म्हणूनी त्यावरोनी करिता स्नान करी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरी. कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देक रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका विषयी. काश्मीर देशी चांद्रूप पावन नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित. प्रजा दायाद भुसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाच न घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी पूर्वदत्ते एसी लाधीजे कामिनी. सूत सभाग्य विद्वान गुणी विशेष सकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहीजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असा तो भदसेन आणि प्रधान बौद्ध करिता अनुष्ठान. दोघासी झाले नंदन शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशैली. लौकिक संगे धर्म अमंगळ त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार. गुजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण. भस्मचर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत. श्रवण करिता शिवलीला अमृत बोलते शिव नामावळी नित्य. पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान. यांसी का नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण. सदा स्मरण शिवाचे विभूती पुसून रुद्राक्ष काढिती. मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सेवेची ब्राह्मणांसी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडती आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो गवला सुकृत मित्र घरासी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्णद्वैपयांचा जाणिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता. राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार. तेसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र जाईले सत्र करुणीय. जनमेजये सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले. पराशरासी पुलस्तीने प्राथिले मग वाचले रावणादिक. विरंचीसी दटवाऊनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. तेवी पृथुकैवारे पराशरे वारी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलीला आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी. आणि ती षोडोपचारे पूजिती भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिर ध्यान करीती शिवाची. नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अणुमात्र भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर. नावडे राजविलास अणुमात्र गजवा जियानी समग्र. आरूढावे आवडेना
पुढे हे केसे राज्य करीती हे आम्हासी गुड पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणोनी गुरुप्रती दाखविले. भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टींसी जैसे मित्र आणि शशी. तेसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्व कथा समजत. एक तुझ सांगतो. पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीणचा तोची भूप पृथ्वी माझी निसीम स्वरूप ललिताकृत पाहून कंदर्प तन्मय होऊन नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस. दास दासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर. जिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ सत्य डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून भूप सौभाग्य येती घरा. वेश्या असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे. परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमिसी. अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याच्या कमनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यांदरे. एक मधसेना सावधान कुकुट मरकुट पाळिले. प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मरकुट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही एकती दोघेजण. सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाणा विभूती चर्ची स्वहस्ते. एव तिच्या संगती करून त्यासी घडीत असे. शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदीच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते दवा. पूजा करुणी स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलांचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होऊन आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सेवेची त्याने दिव्य लिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे तेच वर्णिले न जाय. लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळून. सौदागर म्हणेन महानंदे लागुनी लिंग ठेवी जतनेही. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन. महाकठीण व्रत माझे एरीन अवश्य म्हणून. ठेविले नृत्यगारी देऊन मग दोघे करीती शयन. रत्नखचित मंचकी तिचे केसे आहे सत्व. धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवे. त्याच्या आज्ञेवरून नृत्यशाळेसी लागली अग्नी. जन धावू लागले चहूकडून एकची हाक जाहली. 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी तव अग्नी माते चेतला. तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुकुट मरकुट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सत्कर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून. म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागरे बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुलव देतो प्राण. लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला. आकाशपंते जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला. समीपा आला कुंडाच्या अति लागवी उमारंग. जो भक्त भजन भवभंग उडी घातली सवेग. ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मावृंद. लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले.
रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान. हर हर शिव शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ मौळी. दशभुज पंचबदन चंद्रमौळी संकट पाळी भक्तांते माथा जटांचा भार. तृतीय नेत्री वैश्वानर श्री झुळझुळ वाहिनीर. अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे श्री. नीलकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी. गजचर्म पांघुरला नेसलासे व्याघंबर. गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांगी वेष्टिले फणीवर. दशभुजा मिरविती वरचे वर कंदुक झेलिती. तेवी 10 भुजा पसरोणी अकस्मात महानंदेसी झेलुनी धरित. हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न. महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावा नि त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी. क्षुधा तृष विरहित त्रिशुद्धी वेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक. जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरत रुची वने सुरंभीची बहुत खिल्लारे. चिंतामणीची धवलागरी भक्तांकारणे निर्मिले. जेथे व्यसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदास अविनाश. महानंदा तेथे पावली ही कथा परम सुरस. पराशर सांगे भदसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष. कुकुट मरकुट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विर्भूत चर्चुर. त्याची पूर्व पुण्य करुणे सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लाविती बहुतांस उद्धरतील तुम्हाते. आम्हा त्या सहित वदसेन गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. वदसेन बोलती पुढती हे राज्य किती वर्ष करती आयुष्य प्रमाण किती सांगा यथात गुरुवर्या. बहुत गरिता नवस एवढाची पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्रांचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी एकता वाटेल दुःख. हे सभा सकळिका दुःखानवी पडले पै. प्रत्यय सदृश बोलावी वचन ना तरी अंगासी येत मूर्खपणा. तुम्हा वाटेल्या विषाहून विशेष कठीण ते गोष्टी. भदसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असते जानपा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी. राव एकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला. आम्हा त्या सहित त्या स्थानी दुःखाग्रित गेले आहोळुनी. अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशी. करुणिया हाहाकार वक्षस्थल पिटी नृपवर. मग रायासी पराशर सावध करुणी गोष्टी सांगे. नृपश्रेष्ठा न सोडी धीर एक एक सांगतो एक. जे पंचभूते नवती समग्र शशी मित्र नवते तो. नवता मयामय विकार केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर. अह ब्रह्म मनोनिया ते ध्वनी माया सत्य तेथेनी जहाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत. शिव इच्छे करुणिया सत्वांशी निर्मिला पीत बसन. रजांशी सृष्टीकर्ता द्रुहीन तमांशी रुद्र परिपूर्ण. सर्गस्थित्यंत करविता विधिसी म्हणे सृष्टीरंची पूर्ण. एरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले. 4 वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय. परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय एकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्राध्याय हा. मग संप्रादय ऋषी पासून भूतली आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिते. जप तप शिवार्चन त्याहून थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडून यमकिंकर रिते हिंडो लागिले. मग यमे विधी लागली पुसून त्यांच्या हृदयी संचरली. त्यांची मत्सर वाढविला विशेष. वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरीस. महानरकी पडले सदा
यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती. नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्या लागून आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेकधार धरी मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचा पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण. क्षोणी पाळा करी सप्तदिन राये धरिले दृढ चरण. सदगद होऊन बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून तरीत्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे. जे आहेत ब्राह्मण आणिक सांगसी ते बोलावून आत्ताचे आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून. ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन. ज्यास वमनाहुनी निचे पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण. दृष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती मित्ररथ किंवा साक्षात. उमानाथ पुढे आणून उभा करती येसे. लक्षणयुक्त ब्राह्मण बेसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले. त्यांत आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिले ब्राह्मण. अनुष्ठान दिव्य मांडले शास्त्र संख्या झाले दिवस. 7वे दिवशी मध्यानी आला चंडाश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचिष्टित चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देता नाभिकारा. रुद्रोदक शिंपोण सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान वर्तिले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी सिंदूर विक्राळ दाढी भयंकर नेत्र खदिरांगासारखे. तो मज घेऊन जात असता 4घे पुरुष धावून आले तत्वता. भस्मांगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडुनी बंधन. या काळपुरुषासी धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखींचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाले नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडाबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यांत थोर. मुखद्वयाची महासुस्वर मृदुंग वादे गर्जती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर सय्या अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी नादन माये नभोदरी. असो भद्रसेने यावरी विधियुक्त होम करीत असे. षडस अन्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेचे एकिले मात. धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी या सुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तिले. वसंत येत सुगंधवणी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी. श्वेतापले मूढानी वाल्मिक सत्यवती नंदन उत्तानपादी कया हृदय रत्न. शिष्य हे ज्याचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वांते. जो चतुष्षष्टी काल प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करत लामळ. ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमल भवांड मोडोनी पुनः सृष्टी करणार मागुतेने. अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील. शुक्रंदिका तो नारद देखुनी तेची क्षणी. कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनी उभे टाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधान सहित भद्रसेन धावूनी धरिती चरण. ब्राह्मणांदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी. षोडोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा टाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतींद्रिय दष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले की सांग पूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिवदूत 4घे देखिले. दशभुजय पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्ररक्षणार्थ ते वेळा शिव वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूसी पुसू लागला. शिवसुत एकाते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतासी भद्रसेन नंदना. त्यासी 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय.
तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता. केसा आणित होतासी, मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदना. पत्रिका पाहिली वाचून तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह. गडांतर थोर होते ते महात्म पुण्य, निरसून सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वपराधय, कष्टीबह मग उभा टाकून कृतांत, कर जोडून सत्वन करीत. हे अपर्णाधव हिमनग जामात, अपराध न कळता घडला हा, ऐसी नारदे सांगता ते क्षणी. राये पायावरी घातली लोळणी, आणिक सहस्र रुद्र करुणी, महोत्सव करीतसे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूपी याची देई. तो येथेची झाला मुक्ता, त्याच्या तेथे तरी बहुत. असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राये शतपन्य धन देऊन, तोषविला गुरु संपूर्ण. ऋषी सहित आता झाला हे बदसे नाख्यान, जे पडती त्यांसी होय आयुष्य संतती. त्यांसी काळे न बाधी अंती, वंदोणी नेती शिवपदा. दशशत कपिला दान, एकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या, एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गणांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निधार. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन, युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधान समवेत राव जाना, जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्र अध्यायना करिता महारुद्र तोषला. विमान वेसवून त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोकी विकुंठी वास स्वच्छ करून राहिले. शेवटी शिवपदास पाहुणी राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्र समाधान, की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यास न बाधी ग्रह पेडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण, न बाधेची सर्वथाई. येथे जो मानिल अविश्वास, तो होई अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ, निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसवोनी वांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीचे, ते आपुल्या गृहासी न आणावे. आपण त्याच्या सदनासी न जावे. जो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसते त्याचे पंक्तीस, त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व व्हावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रकटले. अपर्णा हृदया ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद, अभंग न विटे कालत्रय. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड, 11 अध्याय गोड.